तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर मुलांच्या जेवणामध्ये सकाळची भाजी आहे डाळीची. डाळ त्यात कांदा टाकलेला आहे. चपात्या गरम गरम तयार आहे. त्यांचे जेवण तयार आहे. जेवण करून घे की बाळा, जेवण करून घे. भाजीचा खमंग असा गंध सुटला. मला तर जीव वाटायला लागले. पण इतक्या सकाळ सकाळ मी जेवत नाही कधी. तरी ताट बनवलं आहे आमच्या वाघासाठी. वाघ बसला जेवायला. काय अजून पाहिजे काय? घे जेवण करून. अगं ते डबं द्यायला गेलतो ना त्या दिवशी, तिकडं माश्या आणायला गेलतो का, त्या दिवशी ते पोळी निघल्या होत्या ना, ते डब्यात भरून आणल्या होत्या. चाललाय का आलाय देऊन? आता तिकडून देऊन आलोय मी. आता मी निघालोय मळ्यामध्ये. तर कोथिंबीर असली तर दे मला थोडी. हां आणले ना, बरं झालं. आज आम्हाला 8:30 वाजले ते. काय करायचं? काय भाजी भिजीला लागत असेल ते. गुडघेच कसं काय तुझ्या हाताने काम करून ठेवलं आगाव? मी केलं का? त्या वासराने केलं. वासराने केलं. ही जनावरांच्या तसली विश्वासापासून जाऊन कुठे तो धरलं होतं का त्याचं दावा हातात? अगं तसं नव्हतं झालं. काय झालं त्याची मेघ ठोकलेली आहे आणि जरा लांबतीनं होतं ती दाळ. त्याला धार काढताना मोकळं सोडून. धार काढताना नाही, गाय तिथं बांधली होती पाजायला प्यायला त्याला. मग गाय सोडायला गेलो तर ती गोल गोल ताकदीनं फिरलं की त्यांनी पायाला दावा गुंडाळला माझ्या आणि वडलं की मी रापदेशने पडलो. असं झालं. ही असल्या वासरांचा विश्वास नसतो, लय भ्या असतं ते जाती. बरं दे मला कोथिंबीर. जाऊ कोथिंबीर दे. झालं का तुझं नांगरायचं सगळं तिकडे? हा नांगरलं की. चालीतलं नांगरायचं. तुम्ही सिंगल पलटीनं म्हणताय की नांगरायचं म्हणून. असं दे. आता बघा तुम्ही त्यात झाडं राहिले ते ओढायचे. किती राहिले ती? ट्रॅक्टर. अगं पण आता मला पाय दुखतोय, माझा क्लच तरी दाबाय नको का ट्रॅक्टरचा मला? असं आहे. कोथिंबीर दे मला. येरवाळीच बघा आबाळ कसलं आलंय. नुसतं ढग दाटून आलेत. ओ मी ती मोटर चालू करून. कुठे गेले ते काही? त्यांना काय अजून नीट पायाने चालता येई नाही. मोटर चालू करून यायचे. आणि आपली नांगरट झाली. पहिल्यांदा आमचं ऐकलंय बरं का, शेत नांगरायला नको म्हणतात ती. पण ह्या वर्षी आमचं तात्यांचं माझं ऐकलं ह्यांनी. सगळी रानं नांगरून घेतलेत. मधलं पडा काय ते काय नांगरत नाही आम्ही. आणि इकडं ना जुना पसारा बराच पडलाय, ते देऊन टाकायचंय भंगारवाला आल्यावर. नांगरलेली काळी भोर रानं बघा. ह्या रानात थोडीशी ढकळं निघल्या ती बघा. हीच रस्ता आता बघा पांढरा शुपट दिसतंय. ही रस्ता पावसाळ्यात लय भारी दिसतो. नुसती बैलगाडीची चाकोरी असल्यागत. बाकीकडे हिरवगार बघायला लय भारी वाटतं. आता कशी आहे ती नुसती पांढरी कुसळ. ती सुद्धा नीटनेटकी राहिली नाही. ती आपलं जांभळीचं झाड, हे जांभळे याची वाट बघतोय. बरेच झाडं लावले. ती काहीची फळं खातोय, काहींची खायची राहिलेत अजून. मी मोटर चालू करायला चालली. आणि आंबा बी बघावं म्हणलं. बापू म्हणते फोडी कर, आंब्याच्या फोडी कर तिखट मीठ लावून. हळद मीठ, तिखट नाही हळद मीठ लावून. त्याला लय आवडते त्या. म्हणलं मोटर बी चालू करावे आणि एखाद्या आंबा गावला तर घेऊन जावा. आंब्याला आंबं भरपूर लागलं होतं, पण आता थोडंसंच राहिलं ते वाऱ्याने गळत्यात ते. मी मोटर चालू करते आणि जाताना एक आंबा घेऊन जाते. मोटर चालू करून आली पण पाणी काय अजून आलं नाही. यायला पाहिजे, रोज येतंय इथपर्यंत येतो. इथं तर येतंय थोडं थोडं. मग कसं काय आलं नाही काय माहिती. नाहीतर मी इथं येस्तर पाणी येत असतं. आणि खिडकीत घर केलंय चिमणीनं, त्यात पिल्ली सुद्धा आहे ती. बघा इथं सगळा कचरा नेऊन केला. इथं सुद्धा सगळा कचरा केलाय.
आणि त्यात पिल्ली आहे ती. त्यांचा कसा कालवा चाललाय बघा तिकडे. आहे का गेल्या. पाणी बघा इथं सुद्धा पडतंय. म्हणजे काल इकडे ना घरच्यांना पाईपा काढल्या त्या, तिथला वाल बिल काय झालाय का बघावं लागेल. इथे पंख पडले ते बाबा, कोणी कोणाला मारलं काय माहिती. तिथला वाल काढलाय. सगळ्या नांगरटीत पाणी व्हायचं आणि पाणी आपल्याला भरायला काय जमायचं नाही. बघते मी जाऊन. इथे एक वाल आहे आणि ही वाल आपल्याकडं काल चालू राहिला. नळ्या काढल्या आणि पाणी भरताना अशी फजिता उठली. मग तरी सुद्धा एक टुटी कुठली तरी चालू आहे. पाण्याचा आवाज येतोय. आता ह्याला बंद करायचं बी तुटलंय उन्हाने. बरं झालं लक्षात आलं, नाही तर लवकर लक्षात आलं नसतं आणि पाणी काय भरून झालं नसतं. लाईट गेली असती. पाणी नसल्यावर उन्हाळा दिवस काहीच खरं नाही. मग नांगरटीत बघा इथवर आलं पाणी लगेच. आणि ह्या नांगरटीतनं चालायचं म्हणलं लय अवघड आहे. आता चालण्यावरून आठवलं, आम्ही तरकारी करायचो त्यावेळेस हसल्या नांगरटीतनं सगळी कामं करावं लागायची आम्हाला. खाटीस कटणं हे परत परत भोतात नाही निघलं, भोट टाकायचं त्यात खात भरायचा. आता आम्ही तरकारी बंद केली त्याच्यामुळं जरा जीवाला थोडं सुख लागायला लागले. पाणी आलं, भरायला चालू आहे आपलं तिकडं. आता बघा प्रेशर किती आहे. ड्रमाच्या बाहेर निघायला लागला. महागाईची पाईप जरा पडते बरोबर पाणी. आता गाईंला बैरण टाकून येते मी. बघा ह्यांचं काय चाललंय, माशांचं निरीक्षण. इकडे की माशा दाखवतो तुला. हातावर घेतल्या असतेल्या. ये की बघायला. हा बघ ती. आयशा मीच नाही बघत, सगळ्यांना दाखवते. हातावर कसं काय चढल्या पण? हात जवळ नेला की चढल्या? नाही, ह्यातल्या थोड्याफार माशा बाहेर उडून गेल्या. त्या आणल्या का? त्या हाताला धरून आणल्या आणि सोडतोय. बर बर बर. तुम्ही ह्या माशा आणल्या म्हणून लवकर नीट झाला बरं का. का ग? पाय दुखते तरी इथनं आलताय का? नाही, पण मग एका जागेला बसू बी वाटत नाही. म्हणलं चला ह्यांच्या बरोबर जरा थोडंसं मनोरंजन करावं. ही आता काय म्हणते ती की नव्या नवरीचे 9 दिवस तसं काम आहे तुमचं का? ही थोडे दिवस ह्याच्यापासून हलणारच नाही आता तुम्ही. तसं नका उडू, तसं नका उडू. काय नाही होत ना. बरोबर का? बघू पाय आला कमी. पाय आलाय. मला आतला आवाज ऐकू दे फक्त. का बरं? ना आतमध्ये शांत आहे सगळं वातावरण. परवा दिवशी नुसता किलबिलाट होता त्यांचा. बुंग 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 आवाज यायचा. बरं पाय दाखवा की. पाय आलाय कमी, आता सूज कमी आली. पहिल्या दिवशी सुजला नाही पण रात्रीच्याला लय सुजला पाय नंतर. सुजला. बघू आता दाखवा, आता दाखवा सगळ्यांना दाखवा किती काळजी. हिथं हाय की आहो थोडी सूज. इथं हा तिथं हाय सूज थोडी. येईल कमी आता. पायावरची खालची कमी झाली. म्हणलं माझा गुडघा गेला काय की कामात ना असं मला वाटलं होतं. कारण जोरात झालं काय झालं नाही, पण रात्रीच्याला मला हलवायला पाय हलवताच येत नव्हता. तरी पण सकाळी पुन्हा थोडस बरं वाटलं. थोडं थोडं काल चाललं. होईल नीट आता. काय अडचण आता होते. आभाळ आल्यामुळे ही झुंबड सगळी बाहेर बसली गाव. आणि दरवाज्यात तोंडाला ना आतली मरायची होत भरून. नाही ना काय होत नाही. हवा जाती पिटी लाकडी पिटे सगळीकडं सांधे येते हाय का नाही. कावळ्यांची टीम लय मोठी. भयानक असं वारं सुटलंय. या सगळा भरा भरा वाऱ्याचाच आवाज येतो. या आज वारं कसं सुटलंय तुम्हाला काहीच नाही घरी यायचं नाही का? नाही बघतोय मी का माशा बाहेर आले द्यायचं जरा पाणी त्याच्यामुळे बघतोय मी. उठून जाऊन फक्त इथनं त्याची काळजी लागली मला. माशा लय आले त्या राहत नाही त्या, म्हणजे त्या माशा राहत नाही त्या एका जागेला. त्यांना जर जागा नाही आवडली तर राहत नाही. मग आता त्या आल्या ते बाहेर पण
उठून गेल्या नाही त्या तिथंच थांबले ते. बघू आता काय होतं. गट्टूला एक माशी चावली बरं का मगाशी ना. हा नुसतं अंग फडफडतच पळाला बघा. वारं कसलं सुटलं आणि हिकडलं आबाळ सगळं तिकडं निघून गेलं. दिसत नाही आता नारळ लांब गेलं दिसत पण नाही. वारं सुटलंय, वातावरण बदललंय. काळजी एकच वाटते की पावसाळ्यात परत पाऊस पडेल का नाही. मस्त म्हणतात की यंदा चांगला पाऊस आहे, चांगला पाऊस आहे. निसर्गाचं कोणाच्या हातात नाही. वातावरण जर आता जर असं पडायला लागलं पाऊस तर पावसाळ्यात पाऊस पडत नाही असे जुनी लोक म्हणून गेले ते. आणि आजपर्यंतचा त्यांचा अनुभव आहे ते एकदम खरा आहे. गट्टूला इतकं बरं वाटतं ह्या गारव्यामध्ये की गट्टू निवांत पडला आहे. त्याला लय उकडतं ना. माझा गुडघा मोडून सरदार्या तिथं निवांत बसलेला आहे. सरदार्या तुझ्या कशी यावं का नको लागा. बरोबर टांग दिलेला का मला. त्याच्या बिचारीची चूक नाही काय, त्याला काय कळत बी नाही. य य य य य य य चल य य. आपण सावध राहायला पाहिजे इथनं पुढं. सरदार्या का 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 दूध प्यायचं आहे तुला. चल दूध प्यायचं आहे आता. गायनं वैरणं काढून ठेवले, कॅरेट तिथं भरून ठेवले. ते फक्त आता ठेवायचं आहे त्यांना. क्षितिज नाही तर ती ठेवल. मी तर काय उचली करत नाही लय. आताशी का आज थोडं बरं वाटायला लागलं मला. तर मंडळी जेवण हे झालं. जेवणामध्ये आज होती मेथीची भाजी आणि टमाट्याची पण भाजी बनवली होती तिनं. मस्त झाली होती मेथीची भाजी तर चांगली झाली होती. मला मेथीची भाजी पण लय आवडते. मेथीची भाजी खाल्ली, ज्वारीची भाकर, निवांत आहे. आता जवळजवळ एकंदरीत आपली शेतातली सगळी कामं झाल्यात जमायली. फक्त वरचं रान नांगरायचं राहिलेलं आहे 2.5 एकराचं. त्याच्यात थोडंसं फांद्या हे पडल्या त्या झाडांच्या, त्या काढून आणायच्या ते. आणि ते काय नांगरलं की मग आपलं ते शेतातली सगळी कामं जवळजवळ झाली. तर ह्यावेळेस मी खात बघावं म्हणतो मी. शेणखत जर कुठं मिळालं तर शेणखत किंवा मग मळी आणणार आहे पुढच्या शेतात टाकायला. म्हणजे 1/2 एकराचं जे रान आहे आपलं गव्हाचं, जे गहू त्यातनं निघला होतं त्यात टाकायला. कारण की त्याचा आपण सगळा भाजीपाला करणार आहे. सगळा म्हणजे जेवढं बियाणं मला भेटतं आहे. म्हणजे तुम्ही वांगं, टमाटर, मिरची, भेंडी, गवार, फ्लावर, कोबी, टमाटर, म्हणजे जे काय असेल ते तेवढं सगळं लावायचं माझा प्लॅन चालू आहे. म्हणजे होता येईल एवढं कुठलं भाजीपाला आपण विकत आणायचं नाही. पालक, मेथी, शेपू जेवढं असेल तेवढं. लसूण आलं त्यात, कांदा आला त्याच्यात, जेवढं गरजेचं आहे आपल्याला लागते. समजा मोहरी पण लावणार आहे मी. सूर्यफूल पण लावायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे सगळं लावणार आहे. जवळजवळ 20 बोध तयार होतील तेवढ्या रानात. 20 बोधाला 20 प्रकारचं राहणार आहे आपलं माळवं. तर आणि जी काही गोष्टी आता वांगी आहे ती, वांग्याला एक बोध अख्खाच्या अख्खा लावायची गरज नाही. 5 झाडं असली ना, 5 ते 7 झाडं, 8 झाडं, 7-8 झाडं, एक 10 म्हणजे 10 झाडं जरी लावली तर 20 फूट रान जातं त्याला. तर ती भरपूर झालं. एवढं जास्त लावायची गरज नाही. मिरचीची एक 10 झाडं. मिरची जर जास्त लावली तरी सुद्धा चालते. कारण की ती पिकली की आपल्याला तिथं चटणी म्हणा, इसूर म्हणा करायला लय भारी उपयोग होतो. तर माझं असं पुढचं नियोजन आहे. तर त्या पद्धतीनं आता मी करायला चालू करणार आहे. कामं झाली तर आता निवांत आहे. एक 7-8-10 दिवस असं निवांत राहायचं मस्तपैकी. आणि परत आपण पुढचं नियोजनाला तयारी करायची मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना जय गुरु, जय गुरु.